श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत वृश्चिक राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो की वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा फेब्रुवारी महिना हा कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, शिक्षणाच्या बाबतीत कसं असणार आहे, वैवाहिक जीवन कसे असणार आहे, त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारा फेब्रुवारी महिना कसा असणार आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की वृश्चिक रास ही राशीचक्रातली 8व्या नंबरची रास आहे आणि वृश्चिक राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. मित्रांनो अतिशय प्रामाणिक, कष्टाळू अशी रास म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना काम करायला फार आवड असते, प्रामाणिकपणे ते काम करत असतात. परंतु त्यांचं एकच हे असतो की त्यांना राग पटकन येत असतो. कुठल्याही प्रकारचं काम त्यांना तुम्ही सांगा, ते कुठल्याही प्रकारच्या कामाला नाही म्हणणार नाही. परंतु त्यांचा एकच स्वभाव आहे की त्यांना राग हा पटकन येत असतो. त्यांनी जर आपल्या रागावर नियंत्रित केलं की ते कुठल्याही प्रकारचं जग जिंकू शकतात. अशाच वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा फेब्रुवारी महिना कसा असणार आहे ते आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा फेब्रुवारी महिना अतिशय चांगला असणार आहे. किरकोळ स्वरूपाचे आजार जर सोडले तर कुठल्याही प्रकारचा मोठ्या आजाराची त्यांना शक्यता नाही. फक्त त्यांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष दिलं पाहिजे. सकाळी रोज उठून त्यांनी व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे, योगा केला पाहिजे. योगा केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्य सुद्धा चांगलं राहत असतं. म्हणजेच काय की येणारा फेब्रुवारी महिना आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी फेब्रुवारी महिन्यात घेतली पाहिजे. शक्यतो ज्येष्ठ नागरिकांनी ज्यांना बीपी शुगरचा त्रास असेल अशा ज्येष्ठ नागरिकांनी बीपी शुगरचा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे आणि रोज सकाळी उठून व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे, योगाकडे लक्ष दिलं पाहिजे, योगा त्यांनी केला पाहिजे. त्यानंतर बघूया की वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना येणारा फेब्रुवारी महिना कसा असणार आहे. विद्यार्थ्यांना येणारा फेब्रुवारी महिना थोडासा द्विधा मनस्थितीचा असणार आहे. त्यांचा अभ्यासात मन लागणार नाही. अभ्यास करावं की खेळावं किंवा गेम खेळावा का क्रिकेट खेळायला बाहेर जावं अशी त्यांची द्विधा मनस्थिती असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाने खेळ खेळायचे तर आहेच, परंतु त्याचबरोबर तुम्ही अभ्यासात सुद्धा लक्ष लावायचं आहे. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात जर तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील 10 फेब्रुवारी नंतरचा काळ तुम्हाला थोडासा कठीण जाणार आहे. त्यामुळे अभ्यासात लक्ष द्या, प्रामाणिकपणे कष्ट करा. येणाऱ्या परीक्षेत तुम्ही नक्कीच उत्तीर्ण होणार आहात आणि चांगले मार्क मिळून तुम्ही उत्तीर्ण होणार आहात. उच्च शिक्षणासाठी जर तुम्हाला विदेशात जायचं असेल आणि काही अडचणी येत असतील त्या अडचणी सुद्धा तुमच्या येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात दूर होणार आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला 10 फेब्रुवारी नंतर जाणवणार नाही. तुमच्या जर मनात एखादी कल्पना असेल किंवा एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल परंतु ते ॲडमिशन होत नसेल ते सुद्धा ॲडमिशन तुमचं फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गाला येणारा फेब्रुवारी महिना अतिशय चांगला असणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. तुम्हाला दिलेले काम तुम्ही योग्य पद्धतीने करणार आहात. सहकारी तुमच्यावर खुश राहतील. सहकारी तुम्हाला तुमच्या कामात मदत करणार आहे. तुमच्या जवळचे जे सहकारी असतील ते तुम्हाला तुमच्या कामात मदत करणार आहे. परंतु तुम्हाला एकच काम करायचं आहे, तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचे काम करत असताना राग मनात ठेवून काम करू नका. राग बाजूला ठेवूनच तुम्ही ते काम करा. कोण जर तुम्हाला काही बोललं, कामानिमित्त जर तुम्हाला काही बोललं की त्याचा राग तुम्हाला आला नाही पाहिजे आणि तुम्ही राग हा कंट्रोल केला पाहिजे. तुमच्या जर रागावर तुम्ही नियंत्रण ठेवलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कामात काहीच त्रास जाणवणार नाही. नोकरदार वर्गाला येणारा फेब्रुवारी महिन्यात पगारवाढ सुद्धा मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या खुश असल्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला तुमची बढती सुद्धा मिळू शकते. फक्त तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया की मित्रांनो भाग्य. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात भाग्य हे अतिशय चांगलं असणार आहे.
तुम्ही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करू शकता. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. नवीन जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्ही ते घर घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला आपली पूजा अर्चा करायची असेल, घरात नवीन काही वस्तू घ्यायच्या असतील, त्या वस्तूसुद्धा तुम्ही येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात घेऊ शकता. परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना, कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना आमिषाला बळी न पडता गुंतवणूक करा. विचारपूर्वक गुंतवणूक करा. तुमच्या शेअर मार्केटमधील जे तज्ज्ञ असतील किंवा तुमच्या घरातील जे ज्येष्ठ असतील, त्या ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच तुम्ही गुंतवणूक नक्की करा. त्यानंतर बघूया मित्रांनो की स्त्रियांसाठी, ज्या महिलांना BP शुगरचा त्रास असेल त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे. अंगावर आजार न काढता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाहन चालवत असताना, आपल्या घरातील काम करत असताना काळजी घ्या. काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही, याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे विशेष करून वाहन चालवत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण तुम्ही ठेवलं पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या जोरात तुम्हाला वाहन चालवायचं नाहीये. फेब्रुवारी महिन्यात वाहनाच्या वेगावर तुम्ही नियंत्रण नक्की ठेवा. महिला वर्गाने विशेष करून आपल्या वाहनावर नियंत्रण ठेवायचं आहे. मित्रांनो, आताच आपण बघितलं की येणारा जो काळ आहे तो वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि व्यायामाकडे लक्ष ठेवायचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.